नमस्कार, विश्व विशाल न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे. मी विशाल जगदाळे. उद्या मतदान प्रक्रिया पार पडणार आहे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची, आणि त्या संदर्भात आपण धाराशिवच्या तहसीलदार तथा सहाय्यक निवडणूक अधिकारी मृणाल जाधव यांच्याकडून जाणून घेणार आहोत की नेमकी तयारी कशी करण्यात आलेली आहे. काय सांगाल मॅडम, कशा पद्धतीने तयारी करण्यात आलेली आहे? नमस्कार. जिल्हा परिषद पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक 2026 धाराशिव तालुक्यामध्ये उद्या दिनांक 7 फेब्रुवारी 2026 ला एकूण 274 मतदान केंद्रावर मतदान पार पडणार आहे. या दृष्टीने आम्ही 274 मतदान केंद्रासाठी 274 पथकांची ऑर्डर काढलेली आहे. त्यांना आज आपण शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था येथून सर्व साहित्य आणि त्यांची संबंधित केंद्राची ईव्हीएम मशीन यासोबत नियोजित बसेसमध्ये एकूण 41 बसेस आम्ही रिक्विजिशन केल्या होत्या. यामध्ये त्यांना आज मतदान केंद्रावर आपण रवाना करणार आहोत. आणि उद्या संध्याकाळी पोल डेच्या शेवटी संध्याकाळी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था येथेच सगळी मतदान प्रक्रिया आटपल्यानंतर सर्व केंद्र त्यांचे साहित्य आणि मशीनची स्वीकृती आपण करणार आहोत. मला हे विचारायचं आहे की काही वेगळे उपक्रम राबवण्यात आलेले आहेत का मतदान केंद्राच्या संदर्भामध्ये? त्या संदर्भात पण आम्हाला जाणून घ्यायला आवडेल. हो, निश्चितच. धाराशिव तालुक्यामध्ये काही अभिनव संकल्पना आम्ही या निवडणुकीच्या अनुषंगाने राबवणार आहोत. त्यामध्ये आम्ही 4 मतदान केंद्र निश्चित केलेले आहेत. त्यामध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळा देवळाळी येथे आम्ही युवा मतदान केंद्र, जे युवा सक्षमीकरणाचा आणि सामाजिक विकासासाठी युवांचे जे योगदान असते त्या संदर्भामध्ये संदेश देणारे हे केंद्र असेल. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सांजा येथे आम्ही संपूर्ण महिला कर्मचारी, म्हणजे थेट केंद्राध्यक्षापासून मास्टर ट्रेनर असतील किंवा शिपाई असतील, संपूर्ण महिला कर्मचारी हे बूथ चालवणार आहेत आणि त्यामधून आम्ही महिला सक्षमीकरणाचा संदेश देणार आहोत. यासोबतच एक अभिनव संकल्पना यावेळेस आपण नव्याने करत आहोत, ज्यामध्ये आपल्या सगळ्यांना माहिती आहे की जिल्हा प्रशासनाने काही महिन्यापूर्वी हरित धाराशिव या अभियानाअंतर्गत एकाच वेळी सगळीकडे वृक्षारोपण करून एक वर्ल्ड रेकॉर्ड केला होता. तो संपूर्ण प्रवास उलगडणारा एक अभिनव उपक्रम म्हणून आम्ही जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शेकापूर येथे पर्यावरण पूरक ही संकल्पना असणारे मतदान केंद्र याची रचना करत आहोत. यासोबतच एक दिव्यांग केंद्र सुद्धा आपण उभारणार आहोत, ज्यामध्ये दिव्यांग कर्मचारी सुद्धा कुठेही निवडणूक कर्तव्यात मागे नाहीत आणि अतिशय काळजीपूर्वक ते सुद्धा निवडणूक कर्तव्य पार पाडत आहेत. आणि एक दिव्यांग सबलीकरणाचा आणि सक्षमीकरणाचा संदेश देणारे हे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शिंगोली येथील मतदान केंद्र असणार आहे. मॅडम, पोलीस बंदोबस्त कशा पद्धतीने असणार आहे? पोलीस बंदोबस्तासंदर्भामध्ये संपूर्ण 274 मतदान केंद्रावर एक कर्मचारी, बूथवरचे पोलीस कर्मचारी असणार आहे. त्यासोबतच वाढीव काही होमगार्ड यांचं सुद्धा नियोजन आहे आणि 100 मीटरच्या बाहेर सुद्धा वेगळ्याने पोलीस बंदोबस्त पोलीस यंत्रणेने दिला आहे. साधारण 1800 इतका पोलीस बंदोबस्त संपूर्ण तालुक्यामध्ये कार्यरत असणार आहे. तुम्ही मतदारांना काय आवाहन कराल? युवक असतील किंवा सर्वच मतदार असतील, त्यांना काय आवाहन कराल? धाराशिव तालुक्यामध्ये आम्ही स्वीप म्हणजे मतदान जनजागृती अंतर्गत यावेळेस चुनावी पाठशाळा हा अभिनव उपक्रम आम्ही राबवला होता. यामध्ये गट शिक्षणाधिकारी कार्यालय यांना आणि इतर आमचे काही कर्मचारी आहेत त्या सगळ्यांनी मिळून मौजे पाडोळी असेल किंवा मौजे बेंबळी असेल, इथे आपण जनजागृतीचे काही कार्यक्रम घेतले होते. चुनावी पाठशाळा या संकल्पनेचा मतितार्थ असा होता की जिथे मतदानाविषयी उदासीनता आहे, ते युवक असतील किंवा स्त्री मतदार असतील किंवा काही वृद्ध मतदार असतील, या सगळ्यांना मतदान प्रक्रियेबाबतीत आपल्याला जागरूक करायचं होतं आणि मतदानाचा टक्का वाढवणं आणि लोकशाहीला सुदृढ करणे हा याच्या मागची संकल्पना होती. यानुसार आपण वेगवेगळ्या ठिकाणी चुनावी पाठशाळा घेतलेल्या आहेत. मला सर्व नवमतदार, त्यासोबतच सगळ्या महिला मतदार आणि एकूणच धाराशिव तालुक्यातील सर्व मतदार यांना प्रशासनामार्फत हा संदेश द्यायचा आहे की मतदान हा आपला हक्क आहे, मतदान हे आपले कर्तव्य आहे आणि सुदृढ लोकशाहीसाठी आपल्या सगळ्यांचं मतदान अतिशय आवश्यक आहे. त्यामुळे उद्या दिनांक 7 फेब्रुवारीला आपण सगळ्यांनी आपल्या मतदानाचा हक्क अतिशय सुरक्षितपणे आणि अतिशय सकारात्मक पद्धतीने या सगळ्या लोकशाही प्रक्रियेत सहभाग घेऊन बजावावा. तर आपण आता पाहिलं की मतदान प्रक्रियेसाठी तगडा बंदोबस्त देखील यावेळी करण्यात आलेला आहे आणि सगळ्यांनी मतदानाचा हक्क बजावावा असंच आवाहन तहसीलदार मॅडम यांनी केलेलं आहे. विश्व विशाल न्यूज साठी मी विशाल जगदाळे, धाराशिव.